नमस्कार मित्रांनो, नुकतेच शिक्षक आणि शिक्षिका म्हणून लागणारे व होणारे भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण गोष्टी संदर्भात चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जो काही 7/2/2019 आणि 13/10/2023 चा जो काही शासन निर्णय आहे त्यावर सुद्धा थोडीशी सविस्तर चर्चा करणार आहोत। या शासन निर्णयामुळे जी काही मुलाखतीची यादी लागणार आहे त्याच्यावर थोडासा किंचितसा परिणाम सुद्धा होणार आहे। असो, आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत प्रथमतः ते मुद्दे आपण ऐकू। पहिला मुद्दा आहे जे काही आता इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्या संदर्भात, त्यानंतर जी काही रिक्त जागा राहिलेली आहे मग त्यांचा जो काय कन्वर्ट राऊंड आहे तो कधी होणार आहे, मग त्यानंतरचा आणखीन महत्त्वाचा प्रश्न विथ इंटरव्ह्यूची लिस्ट कधी लागणार आहे म्हणजे यादी कधी लागणार आहे, मग त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आधी कन्वर्ट राऊंड होईल का विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल, मग त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जी काही धोक्याची घंटा आहे कुठली जो काही शासन निर्णय आहे 7/2/2019 व 13/10/2023 चा याच्यावर सुद्धा चर्चा करू। आता आपण एक मुद्दे आपण विश्लेषणात्मक स्वरूपात पाहायला सुरुवात करू। पहिला जो काही मुद्दा आहे, आता ज्यांची जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका जे काही इतर आस्थापने आहेत त्यांच्यावर संधी झालेली आहे, त्यांच्यावर निवड झालेली आहे, तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम टेबल आलेला आहे। मग आता हे ज्या बऱ्याच आस्थापना आहेत त्यांचा आलेला आहे, काही जणांचा आलेला नाही आहे, पण ज्यांचा आलेला आहे त्या सर्वांचं पवित्र पोर्टलला नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यातल्या त्यात प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ईमेल सुद्धा आलेला आहे आणि मेसेज सुद्धा आलेला आहे। मग जो काही टाइम टेबल दिलेला आहे त्या टाइम टेबलनुसार तुम्ही आपापले डॉक्युमेंट तिथे जाऊन सबमिट करा, व्हेरिफिकेशन करून घ्या। मग आणखीन अशाच काही बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत त्या आपण काही सर्वच्या सर्व डिटेलमध्ये सांगणार नाही, ते पवित्र पोर्टलला अवेलेबल आहेत, त्या तुम्ही जाऊन डाउनलोड करून वाचून घ्या आणि जी काही सगळी डिटेल माहिती आहे ती तिथून पाहून घ्या। आता त्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचा प्रश्न की आता विथ इंटरव्ह्यूची लिस्ट कधी लागल आणि कन्वर्टचा आधी राऊंड होईल का नंतर होईल, मग कन्वर्ट राऊंड कधी, असे जे काही 3 प्रश्न आहेत त्या तिन्ही प्रश्नाचं एकत्रीकरण करून आपण याचंही करून घेऊ। आता कसं झालेलं आहे माहिती आहे का, काही जणांचं सिलेक्शन झालं नाही, 1-2 मार्कानंतर हुकलेलं आहे। मग अशा जणांना काय वाटत आहे की अगोदर विथ इंटरव्ह्यूची यादी लागण्याच्या आधी कन्वर्टचा राऊंड व्हावा, म्हणजे जे काही रिक्त पदे राहिलेले आहेत, रिक्त पदे राहिलेले कुठले, जे की सायन्स मॅथ्सचे आहेत, मग वेगवेगळ्या भाषा विषयाचे आहेत, वेगवेगळ्या माध्यमाचे आहेत, मग जे काही माजी सैनिक प्रकल्पग्रस्त जे काही असे वेगवेगळे आहेत, ह्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत, ह्या सगळ्या जागा कन्वर्ट करून यावा व याची यादी अगोदर लागावी असा म्हणणारा एक गट आहे, तर दुसरीकडे वेगळा गट आहे की विथ इंटरव्ह्यूची यादी लागावी असा म्हणणारा एक गट आहे। मग कन्वर्टर राऊंड आधी हवा असा म्हणणारा गट याच्यासाठी पाठपुरावा करायला सुद्धा तयार आहे आणि दुसरा गट आहे विथ इंटरव्ह्यूची अगोदर लागावी। तर याच्यामध्ये वादविवाद मतमतांतरे चालू आहेत, पण वस्तुस्थिती काय आहे ते सुद्धा समजून घेतली पाहिजे। आता वस्तुस्थिती ही अशी आहे, जी काही विना मुलाखतची यादी लागलेली आहे याच्यामधल्या ज्या काही जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या कन्वर्ट होऊन येणारच आहेत, पण ह्या कन्वर्ट होऊन यायला काहीतरी वेळ लागतो, लगेचच्या लगेच कन्वर्ट होऊन येत नाहीत। ह्याच्यामध्ये काही नियम असतात, काही त्रुटी असतात, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, ह्या काही लगेच होत नाहीत। मग ह्या होण्यासाठी वेळ लागतो। आता वेळ किती लागतो हा शासन प्रशासनाचं काम करण्याच्या गतीवरचा प्रश्न आहे। 1 महिन्यात ही पूर्ण होतं, 2 महिन्यात ही पूर्ण होतं, पण हे लगेचच्या लगेच पूर्ण होत नाही, कारण वेगवेगळ्या विभागाकडून त्याला मान्यता घ्यावी लागते, त्याशिवाय ह्या जागा कन्वर्ट होऊन लगेच येत नाहीत। हा झाला पहिला मुद्दा, हा क्लिअर झाला। मग आता हा कन्वर्टेड जागेला वेळ लागणार आहे, तर मग विथ इंटरव्ह्यूच्या ज्या काही याद्या आहेत त्या लागणार आहेत, मग त्या अगोदर लागू नये असा हट्टास का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। मग तो हट्टास पूर्ण करण्यासाठी तर विथ इंटरव्ह्यूच्या नंतर लागावून हे सुद्धा बारगळण्याचं काम आहे, तसल्या गोष्टी करून काही उपयोग नाही। शासन प्रशासन ह्यावेळेस एकदम योग्य पद्धतीने काम करत आहे आणि ज्या काही विथ इंटरव्ह्यूच्या याद्या आहेत त्यावर प्रशासनाचं काम चालू आहे। कालच आयुक्त साहेबांचं एक यूट्यूबवर व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल माहिती दिलेल्या आहेत।
ज्या काही वादविवादात्मक गोष्टी होत्या, ज्या काही मेरिटच्या गोष्टी होत्या, CTET TET ओपनमधून कास्टमधून ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी क्लिअर केलेल्या. मग ह्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं नाही. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा सरळ सरळ सांगितलेलं आहे की ज्या काही मुलाखतीच्या याद्या आहेत त्याच्यावर काम चालू आहे. मग याच्यावर वेळोवेळेला बुलेटिन देण्यात येईल. पण ह्या लिस्ट म्हणजे ही यादी कधी लागेल याची ॲक्च्युअल तारीख आणखीनही दिलेली नाही आहे. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग उगाच आपण कन्वर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यूचा राऊंड ह्याच्यामध्ये आणखीन भांडण करत बसण्यापेक्षा, ह्याच्यामध्ये गोंधळ घालत बसण्यापेक्षा शांत बसलेलं बरं. आणि विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तो अगोदरच लागेल. आपण कितीही आदळआपट केली की कन्वर्टेड राऊंड अगोदर व्हावा तर ते तसं होणार नाही. विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी आहे ती अगोदरच लागेल. मग ही यादी लागल्यानंतर मग आता जी काही विनामुलाखतची झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही विद्यार्थी हे बाद ठरणार आहेत म्हणजे आहेत. आता किती बाद ठरतील याचा आकडा आत्ता सांगता येणार नाही, हे नंतर कळेल. मग हे बाद झालेले, मग ते शाळेवर न जाणारे, पात्र अपात्र गैरहजर असे जे असतात ह्या सगळ्या मिळून मग पुन्हा कन्वर्टेड राऊंडचा आहे, ह्या सगळ्या मिळून पुन्हा नंतर जागा एकत्रित येणार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या राहील 10% आहेत त्या सुद्धा एकत्रित येणार आहेत. पण तो नंतरची गोष्ट आहे. पण त्या अगोदर गोष्ट कुठली घडणार आहे? विथ इंटरव्ह्यू. मग ह्या विथ इंटरव्ह्यूचा राऊंड अगोदरच होणार आहे. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी होणार आहेत. ह्या गोष्टी क्लिअर कळाल्या. मग आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी, विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड कधी किंवा कन्वर्टेड राऊंड कधी असल्या गोष्टी घालण्यापेक्षा एक साधी सरळ गोष्ट आहे, अगोदर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे. सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पण आता विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागेल याची फिक्स डेट आणखीनही नाही आहे. आता प्राथमिक स्वरूपात असं होते की 29 तारखेला लागेल, पण त्याची शाश्वती देता येत नाही कारण सरळ सरळ कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यावर काम चालू आहे. मग आता ह्याच्यावर काम करण्याची गरज काय आहे ते पुढल्या 2 जो काही शासन निर्णय आहे त्याच्याहून तुम्हाला थोडंसं समजून आणि विथ इंटरव्ह्यूची यादी लागायला थोडासा वेळ सुद्धा लागू शकतो. आता का? आपण त्याचा जो काही शासन निर्णय आहे आणि हा जो काही शासन निर्णय आहे हे आपल्याला धोक्याची घंटा सुद्धा असण्याची शक्यता आहे. का? आता जे विद्यार्थी ऑलरेडी विनामुलाखतमध्ये लागलेले आहेत याच्यापैकी काही विद्यार्थी हे विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा येणार आहेत. त्यामुळं कॉम्पिटिशन थोडंसं आणखीन टफ आहे. मग आता हे जे काही शासन निर्णय आहेत ते अगोदर सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. ते शासन निर्णय कुठले आहेत? जो काही पहिला शासन निर्णय आहे 7/2/2019चा, तो शासन निर्णय काय सांगतो? जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ते विद्यार्थी खाजगीच्या ज्या काही याद्या लागणार आहेत म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या, त्या विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये त्याच वर्गासाठी पात्र नसणार पण वरच्या वर्गासाठी पात्र असणार. हा जो काही आहे शासन निर्णय. आणि दुसरा जो काही शासन निर्णय आहे 13/10/2023चा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जाहिराती ह्या आपल्या एका टप्प्यामध्ये न येता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये येणार आहे. मग ज्यावेळेस शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा येईल त्यावेळेस नव्याने प्रेफरन्स देण्याची पद्धत चालू होईल. त्या नव्याने देण्याच्या प्रेफरन्समध्ये ज्या विद्यार्थ्यांचं पूर्वीच्या इयत्तेवर सिलेक्शन झालेलं आहे त्या इयत्तेवर त्यांचं प्रेफरन्स न येता डायरेक्ट वरच्या वर्गाचे प्रेफरन्स येतील आणि त्यासाठी ते पात्र असतील. असे 2 शासन निर्णय आहेत. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जो काही 7/2/2019चा शासन निर्णय आहे तो काय सांगतो की सध्या तुम्ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या थोड्याफार ज्या काही संस्था आहेत याच्यामध्ये जरी तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तरीही सुद्धा तुम्ही ज्या काही विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीच्या याद्या लागणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पात्र असता. पण याच्यामध्ये अट काय आहे? जर समजा तुम्ही 1ली ते 5वीला पात्र झालेला असेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर मुलाखतमध्ये तुम्हाला 1ली ते 5वीच्या जागा येणार नाही. जरी तुम्ही प्रेफरन्स दिलेले असेल तर ते ऑटोमॅटिक डिलीट होतील. ते 6वी ते वरच्या वर्गासाठी तुम्हाला तिथं संधी असणार आहे. मग आता जे काही न्यूज बुलेटिन आहे ते न्यूज बुलेटिन सुद्धा पहा. त्या न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा असं सरळ सरळ स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केलेला आहे? ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखत व विनामुलाखत अशी दोन्ही आस्थापनाचे प्रेफरन्स लॉक केलेले आहेत याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवड झालेली आहे
यातले काही विद्यार्थी हे म्हणजे जे संस्थेमध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पात्र झालेले आहेत, पण यातले जे विद्यार्थी आहेत ते मुलाखती सुद्धासाठी पात्र आहेत. कसे? ज्या वर्गासाठी त्यांची निवड झालेली आहे तो वर्ग सोडून वरच्या वर्गासाठी ते मुलाखतीसाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दोन्ही आस्थापनाचे प्रेफरन्स लॉक केलेले चांगले असतील असं स्पष्ट सरळ दिलेलं आहे. याच्याहून एक गोष्ट क्लिअर होते की जी काही मुलाखतीची यादी लागलेली आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, आता जे 9वी ते 10वीला सिलेक्शन झालेलं आहे तर ते 1ली ते 8वी पासून संस्थेला पात्र नसणार आहेत. ते 11वी ते 12वीला असतील. मग 11वी ते 12वीला पात्र असतील त्यांना त्यांच्या तिथली जिल्ह्यातली आजूबाजूची संस्था भेटली असेल आणि त्याच्यावर त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर इकडली त्यांचं सिलेक्शन कट होणार आणि ते 11वी ते 12वीला मुलाखतीद्वारा सिलेक्ट केले जाऊ शकतात. हा असा आहे. मग आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका जे आहे त्याच्यामध्ये त्यांची 1ली ते 5वीला निवड झालेली आहे, पण आता यांनी मुलाखतीला पण प्रेफरन्स दिलेले आहेत. मग याच्यामध्ये मुलाखतीमध्ये जे काही प्रेफरन्स दिलेले आहेत ते त्यांचे 1ली ते 5वीचे रद्द होतील. मग 6वी ते 12वी पर्यंत ज्यांनी ज्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार पात्र असतील त्याच्यामध्ये ते सुद्धा मुलाखतीला पात्र असतील. असा साधा सरळ शासन निर्णय आहे. त्यामुळे स्पर्धा कमी झाली आहे आणि स्पर्धा कमी झालेली सुद्धा नाही. आता जे 9वी 10वीला लागलेले आहेत ते 1ली पासून 8वी पर्यंत अपात्र झाले मुलाखतीमध्ये. जे 1ली ते 5वीला लागलेले आहेत ते 6वी ते पासून 12वी पर्यंत पात्र आहेत. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन वादविवाद होण्याची खूप शक्यता असते. पण हे कसं आहे, आता हे अगोदरचे शासन निर्णय आहेत त्याच्यामध्ये आणखी थोडाफार बदल केलेला आहे, मॉडिफाय करून आलेला आहे. ह्याच्यामध्ये वादविवाद घालण्याची गोष्ट नाही आहे. आणि एकदा का आपण पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, प्रेफरन्स दिलेला आहे, त्या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत तर हे आपण शेवटपर्यंत ह्याच्यामध्ये राहतो, ह्याच्यातून बाहेर पडत नाही. मग जर का तुमची एकदाच पहिल्यांदा 11वी ते 12वीला सिलेक्शन झालं तर तुम्ही 1ली ते 10वी पर्यंत पात्र नसता. तुमची 11वी ते 12वीलाच निवड झालेली असते. पुन्हा नंतर सुद्धा तुम्ही प्रेफरन्स दिला तर तुमची ते निवड होत नसते. आता हे जे काही शासन निर्णय आहेत ह्याचं एकदम शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर कसं आहे, आत्ताची काही निवड यादी लागलेली आहे विना मुलाखतची, याच्यामध्ये जे काही पात्र ठरलेले आहेत ज्यांना सिलेक्शन झालेलं आहे, मग आता ते 1ली ते 5वीला आहेत तर मग ते मुलाखतीमध्ये 1ली ते 5वीला पात्र नसणार, ते 6वी ते 12वीला पात्र असणार आणि हे मुलाखतीच्या राऊंडमध्ये सुद्धा असणार. साधी सरळ गोष्ट आहे. मग आता या GRचा दुसरा अर्थ असा सुद्धा आहे, आता ज्या काही नव्याने जाहिराती येतील, नव्याने प्रेफरन्स आपल्याला द्यावे लागणार आहेत, मग याच गुणवत्तेच्या आधारे नवीन जो काही टप्पा होणार आहे या टप्प्यामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागलेले आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, मग जे काही आपले जिल्हा परिषद आहे याच्यामध्ये सुद्धा जे लागलेले आहेत, मग ज्यावेळेस नव्याने प्रेफरन्स देतील, मग आता यांचं सिलेक्शन 1ली ते 5वीला झालेलं आहे ना, मग मग ज्यावेळेस नव्याने जाहिरात येईल त्यावेळेस विनामुलाखत येईल, त्यावेळेस 1ली ते 5वीच्या जागा असतील तर त्या नवीन जाहिरातीमध्ये हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी 1ली ते 5वीला पात्र नसणार, ते 6वी ते 8वीला असणार, 9वी ते 10वीला असणार, 11वी ते 12वीला असणार. हे साधं सरळ आहे. मग त्यावेळेस मुलाखतच्या सुद्धा आणखीन जाहिरात येणार, मग त्यावेळेस सुद्धा हे सेम प्रोसेस चालणार. पण आता ही प्रोसेस कशी आहे, आता हे जे काही विना मुलाखतमध्ये लागलेले आहेत ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, पण याच्यापैकी काही हे आणखीन मुलाखतीला सुद्धा पात्र आहेत, पण ते वरच्या वर्गासाठी. कळालं? असं जेवढ्या काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या सगळ्या मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत. आणि जर यदा कदाचित ह्याच्यामध्ये माझ्या सांगण्यामध्ये काहीतरी चूक होत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आणि जे काही शासन निर्णय आहेत ते आपल्या पवित्र पोर्टलवर टाकलेले आहेत आणि त्याच्या न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा रेफरन्स दिलेला आहे, ते न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा आहे, तुम्ही ते चेक करून घेऊ शकता. असं जेवढं काय सांगायचं होतं तेवढं सगळ्याच्या सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. पुन्हा भेटू एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये आपण संस्थेसंदर्भात, संस्थेच्या जागा किती आहेत, एकदम विश्लेषणात्मक स्वरूपात माहिती पाहू आणि जो काही संस्थेचा नवीन निर्णय आला आहे 1 3 च्या ऐवजी 1 10 याच्याबद्दल सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहू.